अमोल आणि चांगले पहिला चेंडू चांगला स्लोअर चेंडू होता चांगली अशी फिल्डिंग लाला यांची सिंगल रोटेट करताना धावसंख्या 1 ने वाढ सॉरी धावसंख्या झाली 1 फलंदाज चांगलासा कट फटका होता बॉल डिक्लेअर झोन मध्ये धावसंख्या 1 ने वाढ 2 चेंडू 2 धावा चांगलीशी गोलंदाजी करताना लिंबू आपल्या संघासाठी बघू काय करणार अमोल तिसरा चेंडू फेस करणार आणि चांगलासा टप्पा टाकलेला आणि चांगली अशी फिल्डिंग लिंबू यांची चांगली अशी गोलंदाजी होताना धावसंख्या हळूहळू 1 ने वाढ 3 चेंडू 3 धावा उत्कर्ष स्ट्राइक वर चांगलासा फटका होता ऑफला पण चांगली अशी फिल्डिंग केली आणि धावसंख्या 1 ने वाढ स्कोरबोर्डवर 4 धावा 4 चेंडू 4 धावा झालेल्या आहेत आणि चांगली अशी गोलंदाजी होत आहे फायटर संघाकडून धनसार संघ काय करणार पाचव्या चेंडूवर चांगलासा चेंडू शॉर्ट चेंडू होता आणि सुदीप यांची चांगली अशी फिल्डिंग धावसंख्या 1 ने वाढ 5 चेंडू 5 धावा झालेल्या आहेत स्कोरबोर्डवर चांगली अशी गोलंदाजी करताना लिंबू फायटर संघाकडून धनसार संघ सिंगल रोटेट करताना चांगलाच असा ऑफ ड्राईव्ह आणि चांगलाच असा पॉइंटवर चौकार खेचताना आतापर्यंत चांगली जशी गोलंदाजी केलेली लास्ट चेंडू थोडासा शॉट टाकला ऑफला पॉइंटवर ढकलून टाकला आणि 4 धावा वाढताना स्कोरबोर्ड 4 ने वाढ 9 धावा उत्कर्ष चांगली अशी फलंदाजी करताना आणि दुसरीवर घेऊन येणार सुदीप उर्फ लाला चांगले असे गोलंदाज ऑफ कटर गोलंदाज आहेत अमोल काय करणार आपल्या संघासाठी उत्कर्षने एक चौका खेचला आहे 9 धावा लागलेले धनसार संघाचे स्कोरबोर्डवर चांगलीशी गोलंदाजी केलेली लिंबू यांनी आणि पहिला चेंडू रनआउटचा चान्स आणि धडपडमध्ये रनआउट सुटलेला आहे उत्कर्ष आतापर्यंत चांगले खेळत होते रनआउट झाले असते तर मोठा धक्का लागला असता धनसार संघाला सुजितची चांगली अशी गोलंदाजी लाला चांगले असे गोलंदाज स्कोरबोर्ड 1 ने वाढ 10 धावा बघू काय करता उत्कर्ष आपल्या संघासाठी आणि सिंगल डिक्लेअर झोन मध्ये धावसंख्या 1 ने वाढ 11 धावा लाला चांगली अशी गोलंदाजी करताना आपल्या संघासाठी उत्कर्ष आतापर्यंत चांगल्याच अशी फलंदाजी करताना अमोल त्यांचा हातभार लावताना चांगला शॉट आणि चौकार खेचताना आणि स्कोरबोर्ड 4 ने वाढ 15 धावा 9 चेंडू झालेले आहेत आणि 15 धावा स्कोरबोर्डवर लावलेले आहेत धनसार या संघाने चांगली अशी फलंदाजी म्हटली जाणार आणि फायटर या संघाला कमबॅक करायला लागणार तर विकेट काढायला लागणार आणि सुधीर सालुंके सरांचा मनापासून आभार आमच्या मंडपात आलेले आहेत सुधीर सालुंके आणि चौथा चेंडू चांगला चेंडू होता आणि चांगलाच असा फटका घेतलेला आहे बॅक टू बॅक 2 चौकार येताना लालावर हल्ला बोल केलाय अमोल यांनी स्कोरबोर्ड 4 ने वाढताना 19 धावा
पहिले 3 चेंडू चांगले टाकलेले लालाने, पण आता 2 चेंडूवर 2 चौकार खेचताना अमोल, सॉरी 4 चेंडू झालेले आहेत आणि 19 धावा लागले स्कोर बोर्डवर. चांगली अशी फलंदाजी करताना धनसार संघ. 5वा चेंडू चांगला चेंडू होता आणि क्लीन बोल्ड करून टाकलाय. बदला घेतला झाला यांनी. मेरे खाई तू ही बता जाऊं मैं कहां. शुभम आले आहेत अमोलच्या जाग्यावर फलंदाजी करायला. 19 धावा झालेले आहेत. 5 चेंडू दुसऱ्यावरचे संपलेले आहेत. बघू काय करणार आपल्या संघासाठी. शुभम, उत्कर्ष आतापर्यंत नॉन स्ट्राईकवर उभे आहेत. चांगली अशी फलंदाजी करत आहेत. एक चौकार खेचलाय त्यांनी, पण लालानी चांगलीच अशी गडी बाद केला लाला यांनी. बघू काय करणार शुभम आपल्या संघासाठी. आणि अंपायरचा हात वर होताना वाईट चेंडू येताना स्कोरबोर्ड 1 ने वाढताना स्कोरबोर्ड 20 धावा. आणि ला चेंडू चांगलाचा चेंडू होता, समजला नाही फलंदाजाला आणि रनआउटचा चान्स होता, पण स्कोरबोर्ड 1 ने वाढ. स्कोरबोर्ड 21, 21 धावा स्कोरबोर्डवर लागलेले आहेत. वसीम चौधरी यांचं मनापासून आभार आमच्या मंडपावर आल्याबद्दल. ग्रामपंचायत सरावली सदस्य विकास, तिसऱ्या ओव्हरचा पहिला चेंडू टाकताना विकास आणि स्ट्राईकवर आहे ते शुभम. पहिला चेंडू विकास यांचा आणि चांगला चेंडू समजला नाही फलंदाजाला. रनआउटचा चान्स आहे. गडी बाद होताना चांगला चेंडू होता विकास यांचा. लिंबू यांचा चांगला थ्रो आणि रनआउटच्या मध्ये गडी बाद. आणि डीजे श्रीकांत आलेले आहेत. उत्कर्ष आता ओपनिंग आलेले, पण आतापर्यंत उभे आहेत आपल्या संघासाठी. विकासचा पहिला चेंडू चांगलाचा चेंडू आणि रनआउटच्या रूपामध्ये गडी बाद झालेला. शॉर्ट चेंडू आणि उत्कर्षांनी चौकार खेचलेला आहे. स्कोरबोर्ड 4 ने वाढ. 25 धावा. चांगली अशी फलंदाजी करताना उत्कर्ष. डीजे 25 धावा लागल्या स्कोरबोर्डवर. उत्कर्ष चांगली अशी फलंदाजी करताना 2 चौकार खेचले आतापर्यंत. बघू काय करणार विकास आपल्या संघासाठी. चांगलासा चेंडू, परत तो शॉट मारायच्या नादामध्ये डॉट चेंडू येताना 3 चेंडू 25 धावा स्कोरबोर्डवर लागलेत. 3 चेंडू झालेले आहेत. पहिला विकेट आलाय, दुसरा चौका आलाय, तिसरा डॉट चेंडू आहे आणि चौथा चेंडू विकास यांचा. हो काय करणार आपल्या संघासाठी. आतापर्यंत एक चौकार खेचला आहे उत्कर्षांनी. चांगलासा शॉट आणि चांगली अशी ऋतिक यांची फिल्डिंग आहे आणि बॉल अडवताना स्कोरबोर्ड 1 ने वाढ. 26 धावा. 4 चेंडू 26 धावा झालेले आहेत. धनसार आणि फायटरची मॅच चालू आहे. चांगलं आयोजन नियोजन दोस्ती चषक 2024 मध्ये आपल्याला दिसताना गंगोत्री या ग्राउंडवर. विकासने आतापर्यंत 4 चेंडू टाकून 5 धावा दिलेल्या आहेत आणि एक गडी सुद्धा बाद केला आहे. तर चांगली अशी गोलंदाजी म्हटलं जाणार
आणि बघू पाचवा चेंडू काय करणार विकास. चांगलाचा चेंडू फलंदाजाला समजला नाही आणि डॉट चेंडू येताना लास्ट बॉल आहे. चांगलीशी गोलंदाजी करताना विकास आतापर्यंत 5 चेंडू 5 धावा 1 विकेट समीकरण आणि धावसंख्या लागली 26 धावा. लास्ट चेंडू चांगला शॉट आणि राहुल यांची चांगलीशी फिल्डिंग. ओव्हर संपलेली आहे आणि स्कोरबोर्ड 27 धावा स्कोरबोर्डवर. मॅच फटाफट चालू करायची आहे. सुशील मुख्य पंच जमाल आमचे चांगले असे पंच आहेत आणि तेजस डेंगाने आणि गोलंदाजी करणार ऋतिक. श्रीकांत सामना करणे ऋतिक यांचा. धावसंख्या 27 लागलेल्या स्कोरबोर्डवर. पहिला चेंडू ऋतिक यांचा स्लोअर वन टाकलेला आणि फलंदाजाला समजला नाही लेग बायच्या रूपाने. धावसंख्या 1 ने वाढ 28 धावा. उत्कर्ष आतापर्यंत आपल्या संघासाठी चांगल्या फटकेबाजी करत आहेत. टी शर्टवर लिहिलं आहे LIC जीवन के साथ भी जीवन के बाद भी. चांगली अशी फलंदाजी करताना उत्कर्ष. चाचा आमचे स्टेजवर बसलेले चाचा साईद आमचे मित्र. त्यांचा मोठासा कारभार भंगारचं दुकान आहे. त्यांच्या मनापासून स्वागत आहे. चांगला चेंडू टाकताना ऋतिक चांगला शॉट आणि फिल्डिंग चांगली होत नाही फायटर कडून. धावसंख्या 4 ने वाढ. धावसंख्या 4 ने वाढ 32 धावा लागल्या स्कोरबोर्डवर. डीजे आतापर्यंत ऋतिकने 3 चेंडू टाकलेले आहेत आणि 4 धावा खर्च केलेल्या आहेत. उत्कर्ष आतापर्यंत चांगलीच फलंदाजी करतायत. 3 चौकार खेचलेत त्यांनी. चांगलीशी फलंदाजी करतायत उत्कर्ष आणि चांगला शॉट होता. रनआउटचा चान्स होता पण सिंगल रोटेट होताना लाईफलाईन म्हटली जाते सिंगल याला आणि स्कोरबोर्ड 1 ने वाढ 33 धावा. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. फायटर या संघाला 2 चेंडू डॉट टाकावे लागतील नाहीतर मोठासा स्कोर लागला जाणार स्कोरबोर्डवर. आतापर्यंत ती चांगली अशी गोलंदाजी करताना 5वा चेंडू चांगला चेंडू आणि भिरकावून दिलाय ऑफ साइड रिजनला. चौकार खेचताना पहिला चौकार मारताना आपल्या संघासाठी श्रीकांत. 37 धावा लागताना स्कोरबोर्डवर आणि लास्ट चेंडू काय करणार धनसार आपल्या संघासाठी आणि लास्ट चेंडू आहे ऋतिक. चांगलासा शॉट होता पण षटकारच्या रूपामध्ये गडी बाद होताना स्कोरबोर्ड 1 ने वाढलेला आणि लास्टला विकेट आला. 38 धावांचा लक्ष. चांगलं लक्ष उभारलेलं आहे धनसाच्या संघाने. डीजे मनीष यादव यांचा आर्मी मध्ये सिलेक्शन झालेला आहे. तर विजय प्रसाद हे सन्मान करतील मनीष यादव यांचा. आपल्या देशासाठी सिलेक्ट झालेले आहेत ते आर्मी मध्ये. आमच्या बरोबर मॅच खेळायचे. खूप मेहनत घेतली
आणि आर्मीमध्ये त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे. तर विजय प्रसाद मॅचचे ओनर करता धरता त्यांच्या हाताने सन्मान होताना आणि अजून एक सिद्धेश ह्यांचं पण आर्मीमध्ये सिलेक्शन झालेलं आहे. त्यांचा पण सन्मान होणार आहे. तर देशासाठी खूप मेहनत घेतली आणि आमच्याबरोबर मॅच खेळायचे वस्सीभाई यांच्या हातातून होणार सत्कार. सरावली ग्रामपंचायत सदस्य आणि खूप दिवस रात्र मेहनत घेतल्यानंतर जे आर्मीमध्ये आमचे जवान जातात तर आपल्या इकडून 2 मुलांचं सिलेक्शन झालेलं आहे. तर आपल्या गावाचं नाव मोठं होणार, आपलं नाव मोठं होणार. सिद्धेश यनगर. तर चला जाऊ मॅचकडे. चांगली अशी फलंदाजी केली धनसार या संघाने. फायटर हा संघाला मोठा असा धावसंख्या उभारायची आहे. 38 धावा, 24 चेंडू, 38 धावा. आणि धनसार संघाकडून पहिला चेंडू टाकणार भावेश आणि पहिला चेंडू टाकताना चांगला चेंडू होता, ऑफ ड्राईव्ह होता आणि चांगली अशी फिल्डिंग करताना सिंगल रोटेट करताना 1 चेंडू 1 धावा. स्ट्रायकवर येताना विकास. बघू आपल्या संघासाठी काय करणार. फायटर संघाला जिंकायचं असेल तर चांगली अशी पार्टनरशिप बिल्ड करायला लागणार आहे. दुसरा चेंडू धनसार या संघाकडून चांगला असा शॉट होता आणि गचाड अशी क्षेत्ररक्षण आणि 4 धावा, 3 धावा वाचवताना आपल्या संघासाठी. मौलानाजी यांचा सन्मान करतील विक्की. मौलाना यांचं स्वागत करतील विक्की. चांगलं जसा सर्वांचा सत्कार होत आहे आणि त्यांचा हातभार लागलेला आहे या मॅच मध्ये. आणि तिसरा चेंडू आणि पंचाचा हात वरती आणि धावसंख्या 1 ने वाढ, 3 धावा. 2 चेंडू 3 धावा. राहुल काय करणार आपल्या संघासाठी. चांगला जसा ऑफलाच मारायचा प्रयत्न आहे. 4 मधून चौकार मारायचा प्रयत्न राहुल यांचा. चांगला जसा शॉट आहे राहुलकडे. चांगले जसे ऑफ ड्राईव्ह खेळतात ते. पण आता बॉल डॉट करताना चांगलीशी गोलंदाज करत आहेत धनसार संघाचे गोलंदाज. आणि 4 चेंडू 2 धावा लागल्यात स्कोर बोर्डवर. सॉरी 3 धावा. चांगला असा शॉट आणि कचाड अशी क्षेत्ररक्षण. आणि धनसार संघ चांगली अशी 4 चेंडू आता झाला. सॉरी आगवण आणि सरावली टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. आगवण सरावली. चांगला शॉट आणि चौकार खेचताना राहुलची बॅट आता बोलायला लागली आहे. आणि चांगला शॉट रनआउटचा चान्स होता. स्कोर बोर्ड 7 धावा. ओव्हर समाप्त झालेला आहे. सात धावा. दुसरा ओव्हर शुभम. विकास काय करणार आपल्या संघासाठी. पहिला चेंडू टाकताना शुभम.
पहिला चेंडू आणि गडी बाद. पार्टनरशिप बिल्ड करायला लागणार, मोठा असं आव्हान ठेवलेलं आहे धनसार संघाने. तर स्कोर डिफेंड करायचा आहे, तर एक पार्टनरशिप बिल्ड करायची गरज आहे फायटर या संघाला. ऋतिक येताना, चांगलेसे फलंदाज ऋतिक. शुभमने पहिला चेंडू, पहिला गडी बाद केला. बघू काय करणार आपल्या संघासाठी. दुसरा चेंडू टाकताना शुभम, सामना करणार ऋतिक. चांगला चेंडू समजला नाही ऋतिकांना. रनआउटचा रनआउटचा चान्स होता, पण एंड टाइमवर बॅट ठेवली ऋतिक यांनी. चांगलीशी गोलंदाजी करताना शुभम. ऋतिक काय करणार आपल्या संघासाठी. तिसरा चेंडू, परत तो शॉट मारताना रनआउटचा परत चान्स आणि गडी बाद होताना. एकदा जीवनदान भेटलेला, पण गडी बाद होताना. डीजे आगवण या संघाचा संघ मालक विजय. टॉस करून घ्यायचंय विजय. कमल चांगला शॉट मारलाय, रनआउटचा चान्स आणि गडी बाद होताना. चार चेंडू टाकलेत आतापर्यंत, 3 गडी बाद केलेत. आणि लाला फायटर संघाकडून येतील. लाला चांगलेसे फलंदाज आहेत. लाला सुदीप उर्फ लाला. अमोल टॉस करून घ्यायचंय. अमोल पाटील मौलाना सरांकडून हॅट्रिक घेतलेली आहे. सॉरी, रनआउट आहे. एक रनआउट आहे. आणि 5 डीजे मौलाना सरांकडून टॉस करून घ्यायचं आहे. आणि चांगलीशी गोलंदाजी करताना शुभम. आतापर्यंत एक पण धाव दिलेली नाही. मेडन ओव्हर टाकताना, या दिवसामधला पहिला मेडन ओव्हर टाकताना आणि 4 गडी बाद करताना फायटर संघाचे. दोन रनआउट घेतलेले आहेत आणि 2 विकेट घेतलेले आहेत. चांगलीशी गोलंदाजी केली, मेडन ओव्हर टाकून गेले आणि फायटर संघाला विचार करायला सामोरं टाकलेला आहे. लाला चांगलेसे फलंदाज आणि गोलंदाज. बघू आपल्या संघासाठी काय करणार. उत्कर्ष यांनी चांगलीशी फलंदाजी केलेली, बघू आपल्या संघासाठी काय करतात. पहिला चेंडू, लाला यांचा पहिलाच असा शॉट होता, पण गॅप काय भेटला गेलेला नाही. आणि डॉट चेंडू होताना लगातार 7वा चेंडू डॉट टाकलाय धनसार या संघाने. उत्कर्ष चांगली अशी गोलंदाजी करताना, फलंदाजी चांगली केलेली, पण आपल्या संघासाठी गोलंदाजी पण चांगली करताना. आणि शॉर्ट चेंडू होता, रनआउटचा चान्स होता आणि अंपायर डिसिजन काढवायचा आहे. नो चेंडू आहे, नो चेंडू आहे. चौकार खेचायला पाहिजे होता लाला यांना आणि नो चेंडू होताना. आठ धावा लागलेल्या आहेत. 11 चेंडू 30 धावांची गरज. 11 चेंडू 8 चौकारांची गरज. लाला मध्ये क्षमता आहे ती मारायची. मग बघूया काय करणार. चांगली अशी गोलंदाजी करताना उत्कर्ष आतापर्यंत एक नो चेंडू टाकलेला आहे आणि चांगलासा चेंडू आणि परत गचाडायचं क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण धनसार संघाचं चांगलं आहे, तर चौकार काय समोरासमोर जात नाही. आणि उत्कर्ष आतापर्यंत चांगलीच अशी गोलंदाजी करताना 2 चेंडू टाकलेले आहेत. स्कोरबोर्ड 1 ने वाढले आहे आणि 9 धावा लागल्या आहेत स्कोरबोर्डवर. आणि चांगलासा डॉट चेंडू येताना
तिसऱ्या ओव्हरचे 3 चेंडू झालेले आहेत. धावसंख्या 9 लागली आहे स्कोर बोर्डवर. चांगलासा शॉट होता आणि मिस फिल्डिंग. 4 धावा येताना मॅच इजी घेताना धनसार संघ आणि धावसंख्या 4 ने वाढ. 13 धावा लागल्या स्कोर बोर्डवर. लास्ट 2 चेंडू बाकी आहेत आणि उत्कर्षांची चांगली अशी गोलंदाजी. चांगलासा फटका होता आणि सिंगल धाव येताना सिंगल धाव येणार तर धनसार संघाला थोडं पण प्रॉब्लेम नाही. चांगलीशी गोलंदाजी करताना 7 चेंडू 24 धावांची गरज. 7 चेंडू 24 धावा. लाला बघू काय करावं संघासाठी. आतापर्यंत एक पण चौकार खेचला नाही आहे लाला यांनी. आणि लास्ट चेंडू डॉट येताना 6 चेंडू 27 24 धावांची गरज आहे. 6 चेंडू 6 चौकार येणार का फायटर या संघाकडून. याच मॅच मध्ये मेडन ओव्हर टाकली गेलेली आहे. 6 चेंडू 6 धावा 6 चेंडू 6 चौकार येणार का बघू. या पहिले मॅच झालेली होती तेव्हा 6 चेंडू 6 चौकार मारले दिवेश यांनी आणि पहिला चेंडू डॉट आलाय. दुसरा चेंडू सुद्धा डॉट. वाटते 6 चेंडू 6 डॉट बॉल येतील का. दुसरी मॅडन ओव्हर बघण्यात येणार आहे का धनसार संघाकडून. तिसरा चेंडू तिसरा सुद्धा डॉट. चौथा चेंडू चौथा सुद्धा डॉट. 2 अजून चेंडू डॉट टाकायचे आहेत. मग हा संघ धनसार 2 मॅडन ओव्हर टाकणारा संघ होणार. 5वा चेंडू सुद्धा डॉट. लास्ट चेंडू मॅडन ओव्हर येणार का. लास्ट चेंडू लास्ट सुद्धा डॉट. मेडन ओव्हर येताना आता मॅन ऑफ द मॅच कोणाला दिली जाणार बघूया. तेजस डेंगाने टी शर्टचे मोठे चालक झाले. सरावली यांची फिल्डिंग घेतलंय. फिल्डिंग निवडलंय सरावली या संघाने.